सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मिडल ईस्ट दौऱ्याचा. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अबुधाबीला पोहोचले, तेव्हा काही मुलींनी पारंपरिक ड्रेस घालून त्यांचं स्वागत केलं. त्यातल्या काही मुली लांब केस हवेत झटकत डान्स करत होत्या. केस फिरवत व गोल गोल फिरत त्या एकदम सुंदर आणि वेगळ्या दृश्य तयार करत होत्या. हा नृत्य प्रकार यूएईच्या संस्कृतीचा भाग आहे. अरब देशामध्ये अशा प्रकारचे पारंपरिक डान्स केले जातात. उदाहरणार्थ अलाइला, हर्बिया, ज्यात लोक रांगेत चालतात, ढोल वाजवतात आणि एकत्र हात हलवतात. हे युद्धाचे प्रतीक आहे. याशिवाय योला आणि हेअर टॉसिंग हे नृत्य प्रकार खास लग्न आणि सणांमध्ये केले जातात. त्यात लहानपासून मोठ्या महिलाही सहभागी होतात. पण ट्रम्पच्या स्वागतासाठी जे डान्स झाले ते खूप ग्लॅमर्स आणि थोडं वेस्टर्न वाटत होतं. कारण आज खाडी दोन विचारांमध्ये अडकले आहे. एक बाजू आहे पारंपरिक विचारांची, जिथे लोक मानतात की स्टेजवर महिलांनी केस मोकळे सोडून नाचणं योग्य नाही, तर दुसरीकडे काही लोक हे सगळं महिला सशक्तीकरण मानतात. हीच दोन बाजू आजच्या मिडल ईस्टचं चित्र दाखवतात. एकीकडे जुनं वाळवंटातलं जीवन, उंट, इत्र, संथ आणि बुरखा, आणि दुसरीकडे इंस्टाग्राम, फॅशन, मेकअप आणि आधुनिक जग. यूएई सारखे देश आता या दोन गोष्टींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्पच्या स्वागतासाठी जे डान्स झालं ते एक मोठे शो होतं, जिथे मुलींना पारंपरिक कपडे घातले होते, पण स्टाईल, मेकअप आणि स्टेजवरचा आत्मविश्वास अगदी आधुनिक होता. केस झटकणे, स्टेजवर फिरणे आणि कॅमेऱ्याकडे बघून पोज देणे हे आजच्या नव्या मिडल ईस्टचं रूप आहे, जे जगाला दाखवू पाहतंय की तेही मॉडर्न आहे आणि ओपन आहे. हे दाखवणं महत्त्वाचं होतं, कारण ट्रम्प अजूनही खाडी देशांमध्ये मोठे नेते मानले जातात. त्यांच्या काळात यूएई आणि इस्रायलमध्ये शांततेचा ऐतिहासिक करार झाला होता. हे स्वागत म्हणजे फक्त डान्स नव्हे, तर एक राजकीय संदेश होता की आम्ही ट्रम्पसोबत आहेत. याला म्हणतात ग्लॅमर डिप्लोमेसी. याआधी चीनने पांडा डिप्लोमेसी, भारताने योगा डिप्लोमेसी केली होती. आता यूएई करते. तुम्हाला हे स्वागत कसं वाटलं आणि बदललेली संस्कृती याबद्दल तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.